आज आपण चाललोय सोलापूर राईडला. बघू काय काय होतंय. नॉइस चेक, साऊंड चेक, रिएक्शन पण चेक. काय वेले नेते भाई. अशी इझी नाही लागलाय भाई. पेट्रोल पंप पेट्रोल टाकायला. एकच मिनटं घेतो. पूर्ण झालं. ऑटो कट आहे ना, मताने बंद होते ना पेट्रोल लागले. काय स्कॅम केला नाही तुम्ही? बघा नाही तर काय चहा पाण्याचं काहीतरी करतो. नाही तसं नाही म्हणलं नाही काय करणार आम्ही प्रॉपर किती आहे तुम्ही? MH38 कुठलं पासिंग आहे? MH22. हे पण बाहेरचंच कुठलं तर दिसतंय. अशी लोक म्हणजे शॉर्ट्सवर किंवा चप्पलवर असे राईड करतात ना, ते बिलकुल पण सेफ नाही आहे. शूज घाला प्रॉपरली. असं नाही की बाबा तुम्हाला राईडला जायचं म्हणलं रायडिंग शूजच पाहिजे किंवा ग्लोव्हजच पाहिजेत असे अल्पाईनचे किंवा डायनिझी. हे कोणत्याच गोष्टी म्हणजे असे हे नाहीत. तुमच्याकडे बेसिक जरी असलेच ना बाबा, बेसिक जरी गोष्टी असल्या तरी पण काय हरकत नाही आहे. पण ॲटलिस्ट एक चांगल्या कंपनी जावा, एक जोर असेल KYT MT अशा चांगल्या कंपनीचं हेल्मेट तरी पाहिजे. आणि स्पोर्ट्स शूज पण कोणता पण तुम्ही घालू शकता. पण असं बिना शूजचं किंवा विदाऊट हेल्मेट शॉर्ट्सवर फुल पॅन्ट घाला किंवा फुल जॅकेट घाला, नसेल रायडिंग जॅकेट तर हुडी घाला. बट काय ना काय घाला. तर ते पण नाही जमत ट्राय घाला. असं जाते थांबतंय कुठं तर. मला सरळ गाडी चालू वाटायला दिसते.
थांबत थांबत जावं वाटायला बघ की. आता रात्री येताना लय बेकार होणार आहे. माझा आईची गांडी पण नाही, वायझर पण टेंटच आहे माझा. वायझर टेंट आहे. आता रात्री असं चालवावं लागतं. चष्मा त्यासाठी घातला मी, दिसतच नाही काय पुढचं. चला लगा ह्या 5-6 महिन्यात लयच फुगलं आहे. जवळ चेन लावले बसता पण नाही नीट. मग काय बाबा, ते पहिलं आई जवली बरोबर होतं. ही हांडे म्हणलं घे ताईट घे ताईट. चला आपण निघलेलो आहे. त्याला थांबलेलो जरा ब्रेकसाठी. लेट तर होणारच आहे सोडा, आणि निघलोयच एवढा लेट म्हणल्यावर रात्री लेट पण होणारच आहे याला. जॅकेटचे चेन्स जिप्स सगळं ओपन केलेलं आहे मी तर, कारण की कम्फर्टेबल वाटत नाही मला जॅकेट हे पण. आता पंप द्यायला लागला आहे, चल पुढे म्हणून. बट यात पण जराशी बंप आहे त्या टनलमध्ये पण. पाऊस झालेला आहे दिसतंय. हो पाऊस पाऊस. इथले कर्व्स मला लय आवडते. बघ ना कसे कर्व्स आहेत. तेव्हा अशा गाडीच्या सोबत कधीच राईड करायची नसते. म्हणजे कधी अशी मागं नाही करायची. कारण पण तुम्हाला सांगतो, आता चालले ते यांना काय रे बांधले का काय सॉरी बांधल्यावर पण अशी शक्यता असू शकते ना. ते रिस्पॉन्सिबिलिटीने चाललेत, रिस्पॉन्सिबिलिटीनं सॉरी. तसे काही जण रिस्पॉन्सिबिलिटीनं चालतात, काही जण चालत नाही. असं एखादा स्पीड ब्रेकर किंवा खड्डा आला, आदरा बसला, जर मागच्या मागं जर पडलं तर ह्यांचं काय जाणार नाही. पण त्यांच्या मागं जी राईड करते किंवा त्यांच्या मागं जे येणार त्याचं लय काय जाईल. काका असं का वाटायला लागले. माझी पॅन्ट वगैरे रंगणार आहे. बॅग तर ऑलमोस्ट रंगलीच असेल मागं, कारण की पाऊस ऑलरेडी झालेला आहे. मला बघून पण वाटत होतं घरात निघताना की ढग आलेले आहेत बाबा, आज नको जायला, पण खास जायची, राईड करायची चला. वेदर बघा ना काय खास झालाय. हो
बाई पाणी उडवत गेलाय. थोडा मित्र गाडी धुतली पण नव्हती, धुतलेली तशी, बट खास राईड करायची म्हणून धुतलेली नव्हती. सो एवढं वाईट वाटण्यासारखी काय गोष्ट नाही, बट याला वाईट वाटणार आहे कारण की ना राईडसाठी गाडी धुवून आणलेली. विषय इथं पैशाचा नसतो काय, इथं विषय पैसा नसतो, इमोशन्सचा असतो. कारण की गाडी स्वच्छ बघायला जी बाबा फील येतं ना आतनं, ते मॅच नाही होऊ शकत कुठंच. आपण स्वतः आंघोळ केल्यावर सुद्धा मॅच होऊ शकत नाही ते फील, जे फील गाडी स्वच्छ राईड करण्यात येतं. तुम्हाला डार्क रिॲलिटी सांगतो बेनेलीची की बाबा ही बाईक आहे ना जी, ही पॉवर वगैरे ठीक आहे बरं का, अशी काय लॉड वगैरे नाही आहे. बट एकच गोष्ट आहे की बाबा बजेट फ्रेंडली आहे बाईक, आणि बजेटमध्ये जास्त पॉवर किंवा इनलाइन 4 भेटते. नाहीतर ऑप्शन्स अजून या बजेट रेंजमध्ये आहेत बरं का, 4-5 लाख, 4 लाखापर्यंत, 4.5 लाखापर्यंत GT वगैरे पण भेटते. पण GT ह्याची फील मॅचच करू शकत नाही, कारण की मी GT पण राईड केलेले आहे. ह्याची फील मॅच करू शकत नाही का तर इनलाइन 4 पॉवर हँडलिंग GTचे काही लंड नाही आहे. हँडलिंग एकदम बकवास आहे GTचे, त्याचा वॉबलचा इश्यू पहिल्यापासूनच आहे. आणि हेवी वेट तसं अजून ते किती जरी झाले तर ते बुलेट आहे, ते स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये येऊच शकत नाही. आणि जी डार्क रिॲलिटी म्हणजे बघा आता एकदम बकवास अशी नॉन फीचर्ड बाईक आहे. नॉन फीचर्ड, फीचरच्या नावाखाली फक्त याच्या ABS व्हेरियंट येतोय. माझा सोडा नॉन ABS आहे कारण की मी ABS नाही घेतलेला. ABS व्हेरियंट येतो, ABS फक्त याच्या फीचरच्या नावाखाली. तो हा आजकाल युनिकॉर्न शाईन वगैरेला त्यांना पण यायला लागला आहे. ज्या गाड्या तर 2024 या 25, अरे RS 200ला माझे ABS आहे, ती तर 200 cc. NS 125ला सर ऑप्शन आहे ABS, नॉन ABS. तशाला नॉन ABS व्हेरियंट येत होता यो, पण माझी जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ना त्या टाइमला ABS व्हेरियंट नव्हता येत. इथे कर्व आहे खास, बट रोडवाला आहे, सो नाही रिस्क घ्यायची आपल्याला. पुढं पण आहे अजून. मी झिप्स ओपन करून जॅकेट घातलेलं आहे कारण की मी सध्या येताना खाऊन आलेलो घरनं, सो मला अनकम्फर्टेबल वाटायला लागलेलं फार, म्हणून मी चेन ओपन केली लावलेली आणि मग राईड करतोय. मारणारे वाटायला लागले मला. काय घाण विले मारते रे. हो या थांबलेलो इथं पाऊस येत होता म्हणून तर आपण निघलेलो आहे. आता पाऊस
पाऊस थांबला, निघलो इथून. सोलापूरमध्ये एक काम पण आहे, पण ते 7 रस्त्याला आहे. आणि आलं आता टेन्शन की पोलीस वगैरे असतील का नाही आहे. पोलीस तर 100% शुअरली असणारच आहे तिथं. स्टँड पाशी असणार, छत्रपती संभाजी महाराज चौकात एक असणार. 2 ठिकाण तर कन्फर्म. आणि आधीमध्ये जर सिग्नलला असेल तर मग कठीण आहे. बट सिग्नल्सला काय करणार ना, स्टँड पाशी वगैरे होऊ शकू आपण, नाही पण सिग्नलला काय करणार. वेदर काय खास झालाय बाबा, वेदर. वाव, गाडी बॅकफायर पण भरपूर मारायला लागली असे बेकार. मला हे असे स्लशी रोड बिलकुल आवडत नाहीत. बिकॉज बाईक लय स्लिप होते, लय म्हणजे प्रमाणच्या बाहेर. आणि निऑनचा ब्लॅकच झाला की हंप, जॅकेटचा हंप. MT 1500. ॲम्ब्युलन्स आहे, बट MT आहे, काय हरकत नाही. अशा तऱ्हेने काकांनी कारच्याचा न प्रयोग करता गाडी मोडलेली आहे. किती रिॲक्शन देत दादा माझ्याकडे बघत चाललेला आहे. वेदर लक्ष द्या, वेदरवर. वेदर काय खास झालाय, एकदम ओपी. दोन सुपर बाईक चाललो का, आणि रोड पण एवढा खास होतोय ना रोडवर.
दंड गावतोय. इथं पण अडवायला लागलेला पण गावत नाही. चला आता सरळ चल.